अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक नमस्कार. आज बनवूया चटपटीत असे कैरीचे लोणचे. हे लोणचं ना वर्षभर टिकतं आणि खायला पण खूप छान लागतं. कैरीचे ना लोणचे बनवणारे. ही ना 1 किलो कैरी आहे आणि ह्या कैऱ्या ना अर्धा तास पाण्यात ना भिजायला घातल्या होत्या. नंतर ना अशा कट करून घेतल्यात आणि ह्या कुई सकात कट करून घेतल्यात. ह्या अशा कट केल्या ना खायला पण छान लागतात. म्हणून मी हा भाग पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. हा कडक भाग असतो तो पण घेतलेला आहे आणि याला ना पाण्याचा वगैरे काही हात लागून नाही द्यायचा. कैऱ्या ना पहिल्या स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छ पुसून घ्यायच्या. पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे. मग वर्षभर ना हे लोणचे टिकते. याच्यामध्ये ना हळद टाकून घेणार आहे मी. 5 ग्रॅम हळद टाकली आणि 50 ग्रॅम मीठ टाकून घेणार आहे. हे आता मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या कैऱ्यांना ना हळद आणि मीठ लावून घेतलंय. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आत्ताच ना त्याला पाणी सुटायला लागले. आता मी हे रात्रभर ना झाकून ठेवणार आहे आणि सकाळी ना याला ना उन्हात वाळायला घालणार आहे. याला ना रात्रभर चांगलं पाणी सुटल. त्याला झाकण लावून रात्रभर ठेवायचे. रात्रभर ना कैऱ्या याच्यात ठुल्या होत्या. कैऱ्यांना ना पाणी सुटले. या फोडींचा ना कलर अजिबात चेंज झाला नाही आणि किती पाणी सुटलंय बघा. हे सगळं पाणीचे. आता ह्या कैऱ्यानं उन्हात सुकायला ठेवायच्या. एक ताट घेणार आहे. ताटामध्ये ना ह्या फोडी अशा ठेवून घेणार आहे. आता ना हे मी उन्हात सुकून घेणार आहे 2 तास. ऊन नसलं तर फॅन खाली ना 5-6 तास सुकून घ्यायचं. हे 2 तास ना असं उन्हात सुकून घ्यायचंय. ऊन नसलं तर फॅन खाली 5-6 तास सुकवून घ्यायचं. सुकल्याच्या नंतर ना मसाला तयार करू आपण घेऊ. मसाले भाजतावर म्हणजे तेल थंड होईल. तेल तापले आता मसाले करून घेऊ. बडीशोप टाकायची, जिरी टाकायची, हे मेथीचे दाणे टाकायचे. हे सगळं ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. हे काळे मिरीचे दाणे टाकायचे. हे सगळं ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. मसाले ना एकदम चांगले भाजून घ्यायचे म्हणजे लोणचं चांगलं होतो. मसाल्यांचा ना वास सुटेपर्यंत भाजायचं. हे मसाले भाजून झालेत आणि मसाल्यांचा वास पण चांगला सुटलाय. मसाले ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ. ही मोहरीची डाळ भाजून घेऊ. ही काही वाटणार नाही मी, अशीच टाकणार. अशीच छान वाटते. मसाला वाटतानाच हळद घालायची, लाल मिरची पावडर. ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली म्हणजे कलर छान येईल. मीठ पण टाकायचं आणि हे सगळे मसाले वाटून घ्यायचे. मसाले वाटून झाले. 1 चमचा ना वाटणात घातली होती लाल मिरची पावडर आणि पुन्हा 1 चमचा घालायची म्हणजे कलर छान येतो. मिक्स करून घ्यायचं. लोणच्याचा मसाला तयार झालाय. तेल कोमट आहे त्याच्यातच लसूण टाकून घेतलाय म्हणजे थोडा लसूण ना भाजून निघेल. मसाला पण तेलात टाकून घ्यायचा. हे थोडस थंड झालं का कैरी हे तेल ओतून घ्यायचं. हिंग टाकून घेऊ म्हणजे लोणचे टिकायला मदत होते हिंगाने. 2 तास ना उन्हात सुकून घेतल्यात आणि ह्या अशा सुकल्यात. तेल पण थंड झालंय. आता तेल ना ह्या कैऱ्यांना ओतून घेऊ आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या कैऱ्यांना ना मसाला लागला पाहिजे. स्वच्छ धुवून घासून घेतलेले आणि उन्हात सुकून घेतलेले. याच्यात ना
पाण्याचा थोडा पण अंश नाही राहायला पाहिजे, नाही तर लोणचं लवकर खराब होतं आणि हे लोणचं ना वर्षभर टिकतं. आता ना लोणचं ना बरणीत भरून घेऊ. कैरीच्या लोणचे ना बरणीत भरून घेतलंय आणि आता ना हे उरलेलं तेल ना याच्यावर टाकून घ्यायचंय. फोडींच्या वरती ना तेल आलं पाहिजे. मग लोणचं फोडींच्या वरती तेल आलं का लोणचं टिकायला मदत होते आणि त्याला बुरशी वगैरे काही येत नाही. सगळं तेल ना मी याच्यात ओतून घेणार आहे आणि लसूण घातला का अजून लोणच्याची टेस्ट वाढते. कैरीचे लोणचे तयार झाले.